मित्रांनो, आज मी आणि पर्सनल लेडी इथे तर आम्ही चाललोय आता घोडा बघायला चिमठाण्याला. बाय गाईज, दाखवतो तुम्हाला घोडा आमचा. सी यू ॲट इव्हिनिंग. आम्ही थांबलो होतो हवा भरण्यासाठी. हवा कमी आता काय, हवा भरली गेली. मग आता जाऊ. इंजेक्शन द्यायचंय घोड्याला. इंजेक्शन बी आम्ही देतोय. इंजेक्शन पण आम्ही देतो, डॉक्टर पण आम्ही. गाईज, माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय तरी मी इंजेक्शन देणार. रस्ता काम चालू आहे रस्त्याचं. वर्ष झाला कामच चालू आहे, पण असं कसं काम चालू आहे काय माहिती. ते बघा इकडं काय आहे? खोदलेलं आहे, तिथं पाणी साचलेलं आहे. पण ते जे कुठं ते आपल्याला धूळ लागली का म्हणे मध्ये धुण्यासाठी म्हणे तिथं जायचं आंघोळ करायची म्हणे. त्याच्यासाठी सोय केलेली आहे शासनाने. ऐकलं का? जर तुम्ही धुळीने माग केले असणार तर तिथे जायचं, तिथं फ्रेश व्हायचं आणि मग परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. आणि असा शासनाचा उद्देश आहे. खड्डे करून ठेवलेले आहेत, तिथं पाणी टाकून ते ऍक्च्युली पावसातच पाणी येते. मला लोकेशनची गरज वाटली तर कमेंट करून सांग, मी तुम्हाला लोकेशन सेंड करतो. तर काही पाट आहे हा. पाट म्हणजे काय म्हणते पाटला? कॅनल. कॅनल. तर हे कुठलं पाणी आहे? काय हे पाणी कुठून येतंय? वाडीशेवाडी म्हणून गाव आहे इकडनं हे पाणी येतंय. आता आम्ही चाललोय शेतामध्ये भावाच्या तिकडं बघू काय काय गहू लावलेला आहे. हे बघा मित्रांनो, खड्ड गारा आहे गो. आता काढ रे गाडी काढ. हा, रुमाल दाखव. अरे 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 हा, गेला गेला गाईच. हे बघा वरून काढावं लागेल तिला, नाही तर अजून एक दुसरं आलेलं आहे. हे जास्त आहे, काही जागाच नाही इथं. हे बघा वरती चढवून डायरेक्ट इकडे काढून दे. वरती चढून आमची गाडी इकडे निघू शकते का? निघू तर शकते आरामात. नको टाकू इकडं येईल का काही. तुम्ही स्किल्स बघा आता ड्रायव्हिंग, कुठून कुठून कशी कशी गाडी. रस्ता बदलावा लागणार आहे. हे बघा हे पाणी. हे बघा गाईस पाणी. हे पाणी कुठून येतं रे? असं इकडनं पाईप बी आहे का? तसं नाही ना, तिथून येतं, खाली येतं, वरती येतं. हे बघा, हा असं आहे का? तिकडं पाणी आहे, मग तिकडनं असं खालून मग असं येतं वरती. गाईस गाईस गाईस. ओ बाई, अरे रेकॉर्ड झालंय का काय माहिती यार. कसली गाडी घोड्यासारखी उडली होती. अरे गाईस, आता मी कसा जाऊ? थांबा, या साईडने जाऊ आपण आता. थांबा. तर गाईस, आता आम्ही इकडनं जातो. काटा आहे, काय करायचं? पुढं पाणी सगळं. सरक बाजूला. चला, रस्ता बनवण्यात आलेला आहे. दोन घे कोणते थांबा, तुम्हाला दाखवतो काय पराक्रम. पूर्ण भरलेले आपले पाण्यामध्ये, त्या मातीमध्ये. आता इकडनं गाडी नको टाकतो भाऊ. आता झाला आता. अरे देवा, इकडे बी का आता. तर आता कंटिन्यू करू आम्ही जर्नी. कोणतं शेत आहे आपलं? हे काय, दोन पट्टे. हे का? हे आणि ते हे आणि मागचं शेत आहे आपल्या भाऊचं. मी पण पहिल्यांदा आलेलो आहे. मस्त ठिकाणी शेत आहे. जायचंय आपल्याला त्या साईडला जायचंय आणि अजून जायचंय तिकडं. इकडचं शेत आहे, तिकडं अजून ते बघा मोटर चालू आहे, बघू शकतात तुम्ही. जाऊ ना आपण. गावाला पाणी भरलं जातंय. काहीच आपण इकडं ओढा पण आहे. आता आपण तिकडच जाऊ. बघू शकतात तुम्ही, गहू तरी आहे मोठा चांगला. अरे राज, थोडं आम्हाला गहू बद्दल सांगा काहीतरी.
किती दिवस झाले या गहूला लावून? तर महिना होईल, 5-4 दिवस. हा 1 महिन्याचा गहू आहे, बघू शकता तुम्ही. याची हाईट आपली किती येऊ शकते रे? अरे, काही सांगू नाही शकत. हाईट आपला हात जो असतो ना एवढा, थोडासा अर्धा हात, म्हणजे कोपऱ्यापेक्षा मग कोपऱ्याचं कोपर असतं ना आपलं, त्याच्याहून अर्धा. किती पाणी भरले आतापर्यंत? तिसरं पाणी चालू आहे म्हणे गव्हाला. काहीच बघू शकतात तुम्ही इथं 2 प्रकारचे रुपये. हा जो दिसतोय केवढा हा गहू आहे, आणि हे जे दुसरं दिसतंय हा मकी. तर गव्हामध्ये मकी पण आहे. तणनाशक मारायचंय ना बाबा. तणनाशक मारायचं भाऊला. गव्हाचं एक वैशिष्ट्य सांगतो. आता हा जो गहू लावला आहे आणि आम्ही चालतोय, जर गव्हावर पाय पण पडला तर गव्हाचं जे झाड असं खूप कवळं असतं, तर ते तुटत नाही. असं म्हणजे हे असतं, काय म्हणता येतील रे, इलास्टिक म्हणा. हां इलॅस्टिक असतं ते. तुम्ही पाय ठेवा का, हां लवचिक काही करा, ते लगेच पुन्हा फुटतं, म्हणजे पुन्हा सरळून जातं. पाणी दिलं का, आणि पाणी नाही दिलं का झोपून जातं. हा बांध आलेला आहे. हे जे बघताय तुम्ही, याला वारूळ म्हणतात. हे मुंग्या बनवतात आणि याच्यात साप राहतात, त्याच्यामुळे म्हणतात आयत्या बिळ्यावर नागोबा. ही म्हण याच्यावर नाही. गुंटीन जोडे. हे जे समोर बघतायत तुम्ही, हे आहे पेरणी यंत्र. जवळून दाखवतो तुम्हाला. हे याचे काकण तेच आहेत, त्याच शेत आहे. जवळून दाखवतो तुम्हाला गेला. हे बघा हे पेरणी यंत्र आहे. हा ना, याच्यात टाकता ना ज्वार, या डिक्कीमध्ये ज्वार टाकतात आणि मग याच्याने ते पडत जातं. हे छोट्या नव्या. हे आहे पेरणी यंत्र. हे काय कामाचं आहे रे हे? ते फिरतं म्हणून तर पडतं तिथं खाली. हा जो हां हां बरोबर. दाणे. हे गिअरबॉक्स नाही कसं हे काय म्हणतात त्याला? ती फक्त चैन व्हील. हां चेन व्हील. ह्याचं फिरतं आणि मग दाणे खाली येतात. दोन्ही तुलाच टाकणार. हां. जा रहे ले, किधर जा रहे ले रे? अपन के दूसरे वाले खेत में जा रहे हैं अपन. उधर क्यों जा रहे ले अपन? घोड़े को देखने के लिए. घोड़े को इंजेक्शन देने का है अपने को. घोड़े को इंजेक्शन लगाने का है बड़ा बड़ा? नहीं, छोटा छोटा. बड़ा बड़ा नहीं. छोटा छोटा क्या? छोटा ही लगाते अपन. छोटा ही लगा दे. घोड़ा भी छोटा है ना हमारा, 4 ही महीने का है वो, 4-5 महीने का है बस. लेकिन दिखता बहुत बड़ा है घोड़ा रे. अभी तुम देखो घोड़े के साथ क्या क्या होता है. कुछ नहीं होता है, सिर्फ इंजेक्शन लगाएंगे अपन. थोड़ा खिलवाड़ भी करेंगे ना उसके नहीं साथ. नहीं, उसको कुछ खिलवाड़ विलवाड़ कुछ नहीं रहेगा. नहीं क्या? बार का मेरे छोटे भाई. अरे उसको दौड़ा देना रे. नहीं रे भाई. इंजेक्शन दे के दौड़ाएंगे अब. नहीं भाई नहीं. इतने बड़े बड़े बेगा पड़ गए जिसको जमीन को. पाणी भरून खूप दिवस झाले, त्याच्यामुळे तडे आले जमिनीला. आता त्या जमिनीची पण काय म्हणता ताण भागवावी लागेल आम्हाला. मिळते अभी बाद में. हे बघा मित्रांनो, एक अनोखं काट्याचं झाड. या झाडाला असं आहे छानसं पिवळं फुल आणि पानांना आहे काटे असे. बघू शकता, लय खतरनाक असं रे झाड. या झाडाचं नाव काय रे? झाडाचं नाव माहीत नाही, पण एक खतरनाक झाड राहतं. तुटत नाही लवकर. तुटलं तर असं म्हणजे मुळापासून निघत नाही, वरच्या वरतीच तुटतं. पुन्हा 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 येत राहते. अशा झाडांपासून सावधान राहा. आपापल्या परिसरात असे जर झाडं उगायला सुरुवात झाली तर त्वरित आपल्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला काय म्हणतात त्याला, संकेत द्या नगरपालिकेला. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये घोड्यासोबत. बघत राहा.